रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील घाटमाथ्यासह पानशेत मुठा खोऱ्यात बुधवारी सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. नद्या, ओढे, नाले दुथडी भरून वाहत असल्यानं धरणसाठ्यात पाण्याची आवक वेगानं वाढली असून गेल्या 24 तासात खडकवासला धरण साखळीत तब्बल 2.14 टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे. घाटमाथ्यालगतच्या परिसरात पावसाचा जोर वाढला असल्यामुळं धरण साठ्यात पाण्याची आवक वाढली आहे. खडकवासला धरण जवळपास 80% भरले, त्यामुळे 90% साठा झाल्यावर खडकवासलातून मुठा नदीच्या पात्रात पाणी सोडलं जाणार आहे. तसेच पानशेत जवळपास 75% तर वरसगाव जवळपास 70% भरले, तर टेमघरणा 50 ओलांडली आहे. खडकवासला सिंहगड भागात अधूनमधून उघडीपीनंतर रिमझिम पाऊस पडतोय. मात्र वरसगाव, टेमघर व पानशेत धरण क्षेत्रासह घाटमाथ्यालगतच्या परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. सध्या पडत असलेल्या पावसाचा जोर कायम राहिल्यास 4 ते 5 दिवसात तिन्ही धरण 100% भरण्याची शक्यता खडकवासला जलसंपदा विभागानं व्यक्त केली आहे. महत्त्वाचं म्हणजे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्यानं पुण्याची पाणी कपात टळली आहे. टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी शिवानी लकडे यांचा रिपोर्ट, पुणे.